येत्या 28 तारखेला महापौरांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे। या सभेत बदली आणि रोजंदारी कामगारांचा कायम होण्याचा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे। पाहूयात पेन पॉइंट। सोलापूर महानगरपालिकेतील 249 रोजंदारी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करण्याबाबतची नेमकी वस्तुस्थिती द न्यूज प्लस चॅनलच्या एक्सक्लुसिव्ह पेन पॉइंट मध्ये मांडण्यात आली होती। नागपूरच्या धर्तीवर या कामगारांना सेवकांना सेवेत कायम करण्यात यावं हा मेन पॉइंट निदर्शनास आणून देण्यात आलेला होता। 249 पैकी अनेक कामगार सेवानिवृत्त झाले तर काही जणांचं निधन झालंय। कित्येक बदली कामगार रोजंदारी कामगार गैरहजरत राहिलेत। या सर्व बाबींकडे पेन पॉइंटच्या माध्यमातून शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलेलं होतं। याची तात्काळ दखल महापौर विनायक कोंड्याल यांनी घेत प्रशासनाकडे पत्र पाठवून बदली रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली। दरम्यानच्या काळात कामगार संघटनांनी सुद्धा पालिका अधिकारी पदाधिकारी यांना निवेदनं दिली। नागपूर महानगरपालिकेची कागदपत्रही सादर करण्यात आली। 249 पैकी जवळपास 190 कामगार उरणार असल्यामुळं आस्थापनेवर जादा ताण पडणार नाही, पालिकेच्या तिजोरीला अतिरिक्त भार सुद्धा सोसावा लागणार नाही, ही महत्वपूर्ण बाब महापौर आणि प्रशासनाच्या नजरेस आणून देण्यात आली। अखेर या सर्व घटनाक्रमानंतर येत्या 28 तारखेला विशेष सर्वसाधारण सभा बोलावणार असल्याचं महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट करत नागपूरच्या धर्तीवर सोलापूर पालिकेतील रोजंदारी आणि बदली कामगारांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल असंही महापौर म्हणाले। हा कामगारांच्या दृष्टीनं मेन पॉइंट ठरला। विशेष सर्वसाधारण सभा बोलावणार हा प्लस पॉइंट ठरला। गेल्या 12 वर्षापासून रखडलेला हा प्रश्न निश्चित मार्गी लागेल हे चित्र जवळपास स्पष्ट झालंय। हे वृत्तांकन केलं होतं चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांनी। असाच एक मेन पॉइंट घेऊन भेटूया पुढच्या पेन पॉइंट मध्ये। पहा फक्त द न्यूज प्लस चॅनल, बातम्या आणि बरच काही। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।